सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील बायपास चौक परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडून त्यामध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। या खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत असून महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन किमान मुरुम टाकून खड्डा मुजवावा अशी मागणी नगरसेवक अशोक मासळे यांनी केली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील पट्टण शेट्टी होंडा शोरूम समोरील बायपास चौकातील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्ता तळ्यासारखा दिसत आहे। पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे। आज सकाळी याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली, त्यामुळे भविष्यात आणखी एक गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर नगरसेवक अशोक मासळे यांनी महापालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी मुरुम टाकून खड्डा मुजवावा आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी केली आहे। तसेच कायमस्वरूपी दुरुस्तीची कामही तातडीने हाती घ्यावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। प्रभाग 10 मध्ये कॉलेज कॉर्नर व इकडं बायपास रोड ह्या एरियामध्ये पाण्याचा ढोह मोठ्या प्रमाणात साचला आहे आणि इथं प्रशासनाला वारंवार पत्र देऊन मुरुम टाकायला सांगून प्रशासन डोळे झाक करायला लागले। इथं नागरिक उमेश जोशी डॉक्टर यांच्यात आता एक पेशंट ऍडमिट करून आलो। ह्या चौकात गाडी अडकून एक लेडीज पडली आणि बरोबर 2 शाळकरी मुलं होती। त्याचं जर काय नुकसान भरपाई जर काय झाली तर ते महापालिकेची जबाबदारी राहील। असं जर कायम जर खड्डा ह्यो वारंवार सगळ्या ठिकाणी जर राहायला लागला तर ह्याला जबाबदार आयुक्त मॅडम हे सर्व जबाबदार राहतील आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक सांगितल्या तिथं एकही मुरुमाची पाटी टाकत नाहीत। म्हणजे ह्यांचा काय गोंधळ आहे हे कळना। कोट्यावधी रुपये निधी येतो, हा निधी कुठं जातोय ह्याची सखोल चौकशी व्हावी उच्च स्तरी आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी पालकमंत्री यांनी सांगलीकडे जरा पूर्णपणे डोळे उघडून जरा बघावे। सांगलीचं काय हाल चालू आहे। थोडा एवढा छोटासा पाऊस पडला तर सांगलीचा हाल व्हायला लागलाय, तर आणि मोठे पाऊस पुढे आहेत तर त्या पावसात सांगलीचं किती हाल होईल हे जनतेने जाणून घेऊन इथून पुढच्या काळात कोणाची पाठीशी राहावं हे जनतेने विचार करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।